नमस्कार, मी चिरंजीवी गिरीश ठुसे. सध्या मी संगमेश्वरला तुरळ अशा छोट्या पण खूप समृद्ध आणि माझं हक्काचं असं म्हणता येईल अशा गावी मी आलेलो आहे. मी मूळचा मुंबईचा. मला गाव असा प्रकार नाही. म्हणजे गावात जाऊन राहणं आणि गावकरी गावातली जी नाती असतात त्यांच्यासोबत अनुभव घ्यावा, उन्हाळी सुट्टी घालवावी असा कधीही प्रकार आयुष्यात नव्हता. उन्हाळी सुट्टी लागली, गणपती सुट्टी लागली की भायखळ्याला जा, तोच सगळा कार्यक्रम. पण मग एकदा 2012ला माझ्या मामाने, म्हणजे जोही शहरात राहतो, नाशिकसारख्या शहरात राहतो, त्या मामाने या मामांसोबत त्यांचं शिबिर असतं, त्यांचे कॅम्प्स असतात, जे लहान मुलांना, म्हणजे अगदी 2004 पासून त्यांची कॉन्सेप्ट आहे की मामाच्या गावाला जाऊया. म्हणजे माझा स्वतःचा सख्खा मामा मला सांगतोय की तू या मामाच्या गावाला जा आणि अनुभव घे. म्हणजे ह्यापेक्षा ही तर गोष्ट 2012ची आहे. आता तर ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे खूपच कमी होत चालल्यात, कारण की आपल्या मुलांना हा अनुभव मिळत नाही. तर माझा अनुभव असा मी सांगेन, मी इथे आलेलो 2012 साली माझ्या सगळ्या मामे बहिणी आणि मामे भावांसोबत. आणि आलेलो आम्ही ज्या मामाकडे, हे माझे मामा नितीन मामा आणि शिल्पा मामी, या इकडे आलो. आणि आज मी इथे 2026 साली मामा आणि मामीच्या सुनेला घेऊन इथे आले. तर आणि आलोय म्हणजे असं काही माझ्या डोक्यात कधीच प्लॅन नव्हता. 10 वर्ष मी त्यांचाही प्रवास बघतोय की त्यांच्याकडे इतर लोक येत आहेत, तेही त्यांच्या वेगवेगळ्या कलेला आणि त्यांच्या आवडीला आणि छंदाला ते जपून तेही स्वतः शहरातून इथलेच झाले, हे त्या मातीतलेच आहेत. पण हा जो त्यांचा प्रवास आणि आपली ती सतत तिकडची जाण्याची एक ती ओढ होती पहिल्यापासून. माझ्या मते वर्ष 1.5 वर्षापूर्वी मामीला मी मेसेजही केला की यायचं आहे. मी लावलेलं चिक्कूचं झाड आता किती मोठं झालंय हे मी बघणार आहे, कारण की तेव्हा ते रोपटं लावलंय. आणि आज खरं सांगतो म्हणजे आता मामा मी म्हणताय की ते त्या झाडाचे आज चिक्कू खात आहे. तर हा जो सगळा म्हणजे अनुभव आहे, हा खरं तर शब्दात सांगता येणार नाही. उलट बरं झालं की मी म्हणजे खरं तर कोकण फिरायला आलेलो. इथून आता परतीचा प्रवास होता. विचार केला एक 40-50 किलोमीटर, 1.5-1 तास फक्त डिटूर आहे. पण ती जी ओढ होती ना, ती माझ्या मते जे 2012 मध्ये त्या 4 ते 5 दिवसांमध्ये मी जगलो ते कधीच मिळालं नाही. म्हणजे ही लोक मी बी ते सगळं रोज जगत, दरवर्षी जगत वाढली, शहरात राहिली. पण आमच्यासाठी फक्त तेच ते 4-5 दिवस अनुभवाचे होते. त्या अनुभवाचा सगळा आठवणींचा जो साठा आहे, आज इथे येऊन याच ठिकाणी बसून, म्हणजे हे घरही ना बदललं, या ठिकाणी बसूनच आज मी ते परत एन्जॉय करतोय. भले आता माझ्याकडे 2-3 तासच मी आज यांच्याकडे राहू शकतोय, कारण कामाचे व्यापक आणि सगळ्याच गोष्टी बघता तो हे 3 तास ना आता मी आणखी माझ्यामध्ये पुढचे 5 वर्ष आरामात जगेन असे आहे. म्हणजे आता एवढा उशीर नको करू. नाही, नक्की नाही, मी येणार पुन्हा. आणि